एक लेजंड म्हणून ज्यांना इथं ओळखलं जातं, कारण की या परिसरामध्ये कॉमेंटेटर म्हटलं तर प्रसाद परब नंतर मणीचं नाव घेतलं जाईल, कारण की तेवढाच चांगला आवाज, तेवढाच गोड आवाज मणीचा सुद्धा. स्वागत पुन्हा डावाचा पहिल्या सत्रामध्ये आवाज मनीष यांचा. धन्यवाद ओमकार पाटील, थँक्यू सो मच ओमकार, धन्यवाद आपल्या या मधुर शब्दांसाठी. ही मॅच जी मैदानात चालू आहे ती फक्त मॅच नाही आहे, ती अस्तित्वाची लढाई बघायला मिळते आपल्याला. बिग फायटिंग मॅच इथे दोन्ही बलाढ्य संघांच्या विरुद्धात एनसीसी ठाकूरवाडी विपक्ष तन्मय पॅकर्स अशी ही मॅच. एका दिशेला डोंबिवलीतील सर्वात चांगला संघ आहे, तर दुसऱ्या दिशेला तन्मय पॅकर्स म्हणजे दिवा रिजन मधील एक बलाढ्य संघ आहे. गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू विशाल येतोय, विशाल जाधव येतोय गोलंदाजी मार्क वरती. कष्टपैलू खेळाडू आहे, ज्या खेळाडूचं नाव नक्कीच संपूर्ण कल्याण डोंबिवली असू दे, दिवा रिजन असू दे, यात चांगलं आहे. आणि समोर कोण आहे तर भाई खूप चांगली बॅटिंग करण्यासाठी जाणला जातो. ह्या खेळाडूंनी देखील अगदी डोंबिवली रिजनचं नाव मुंबईपर्यंत नेऊन सोडलंय. त्यातील हा एक खेळाडू भाई जो बॅटिंग करतोय, त्याची साथ देण्यासाठी नरेश देखील आलाय. नरेशने देखील खूप चांगली बॅटिंग केली, खूप चांगल्या आपल्या संघाला अनेक वेळा अनेक सामने आपल्या बळावरती जिंकवून दिल्यात. खूप मोठी मॅच आहे. तन्मय पॅकर्स विपक्ष एनसीसी ठाकूरवाडी असा रंगणारा हा सामना. पहिल्या 5 षटकांचा खेळ. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली आहे, दुसऱ्या चेंडूवरती कट करायचा प्रयत्न, थोडासा फॉर्म बॉल मिस फिल्डिंग झाली आहे. पॉइंट रिजन वरती गली आणि पॉइंट रिजनच्या अगदी मध्ये हा चेंडू होता. एक धाव इथे देखील मिळणार आहे. प्रत्येक चेंडूवरती धाव घेणं गरजेचं आहे. पहिलं षटक जे मार्गस्थ आहे मैदानामध्ये ते पहिलं षटक पॉवर प्लेचं असणार आहे. बघूयात त्या 2 चेंडूंवरती पॉवर पॅक गोलंदाजी विशालने केली आहे. पॉवर पॅक फटके आकाश म्हणजेच भाईच्या बॅटमधून बघायला मिळतात का. 2 चेंडू 2 धावा धावफलकावरती. बिग फायटिंग मॅच अस्तित्वाची ही लढाई. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, योग्य त्या दिशेवरती चेंडू आदळलाय. आदळल्यानंतर फक्त आणि फक्त पायाचा संपर्क, बॅटचा संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता इथे होत्या. डॉट बॉल आलाय, डॉट बॉल येणं देखील तेवढंच गरजेचं आहे. पुढे सरसवले ते यावेळी फटका फसलाय. लॉफ्टेड ड्राईव्ह सेलिब्रेशन सांगून देत आहे ही विकेट किती महत्वाची आहे. आणि अगदी 4थ्या चेंडूवरती आकाश म्हणजेच बाई याची खेळी संपुष्टात आली आहे. एक खूप मोठा झटका लागतोय एनसीसी ठाकूरवाडी या संघाला. येस डीजे. चार चेंडूचा खेळ झाला. 2 धावा धावफलकावरती, एक बिग विकेट आउट. बॅटिंगसाठी नेक्स्ट बॅटर मैदानात एंटर करतायत आणि पहिला चेंडू फेस करत असताना एक चांगला फटका खेळायचा प्रयत्न केला होता. स्वीपचा अजून एक फटका. अंडरआर्म क्रिकेटचा विचार केला तर स्वीपचे फटके, रिव्हर्स स्वीप, एक कलात्मक फटके खेळणं हे बॅटर्सला करता येत आहे. नरेश आता स्ट्रायकिंग एंडला येत आहे. संपूर्ण खांद्यावरती जबाबदारी आता नरेशची असणार आहे. नरेशला चांगला खेळ करणं खूप गरजेचं आहे. यावेळी हलक्या हाताने चेंडूला कट केला. पॉइंट वरती खूप चांगलं, बॅकवर्ड पॉइंट वरती खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. षटक संपलंय आणि पहिलं षटक नावावरती राहिलंय विशाल जाधव याच्या नावावरती राहिलंय तन्मय पॅकर संघाच्या, कारण धावा या पहिल्या षटकामध्ये आल्या 3 आणि खूप मोठी विकेट म्हणजेच आकाश देखील तंबूच्या आश्रयाला परत गेल्यात. पहिल्या सत्राच्या पहिल्या विकेटच्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद एनसीसी ठाकूरवाडी. गोलंदाजी मार्क वरती शुभम आलेत आणि आता पॉवर प्लेचं देखील षटक संपलंय. अजून एक पॉवर प्लेचं षटक ते 4थं षटक असणार आहे. त्या षटकामध्ये देखील 3 खेळाडू 15 यार्ड सर्कलच्या बाहेर. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका. शुभम पहिला चेंडू फेस करत असताना बॅटची कडा होती आणि विशाल स्वतः यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये होता. बघा रिफ्लेक्सेसचा हा गेम म्हटला जातो क्रिकेटचा. रिफ्लेक्सेस स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. रिफ्लेक्ट करणं, रिॲक्ट करणं गरजेचं आहे. रिॲक्ट केलं होतं पण योग्य त्या वेळेवरती तो हाताचा कलाम लावला नव्हता, म्हणून अजून एक डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. एनसीसी ठाकूरवाडी या विकेट केलाय चेंडूला. वाह काय क्षेत्ररक्षण केलाय, स्वतःला पूर्णपणे झोकून दिलाय. संघासाठी 3 धावा सेव्ह केल्यात. विनोद खूप चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट थर्डमॅन रिजन वरती चेंडू निघाला असता तर नक्कीच फरार झाला असता चौक्यासाठी, यात टीव्ही मात्र शंका नाहीये.
पण खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं, संघासाठी 3 धावा सेव्ह केल्या आणि ह्याच तर छोट्या छोट्या मोमेंट्स असतात जिथे कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. इथे 3 धावा सेव्ह केल्यात, गोलंदाजाचं देखील मनोबळ आता उंचावेल यात मात्र शंका नाहीये. नरेश स्ट्राईकला आलाय, स्ट्राईकला आल्यानंतर यावेळी चेंडू नक्कीच बाहेर आहे. डाव्या यष्टीच्या बाहेर व्हाईट बॉल पंच घोषित करतात, पण पुढे देखील सरसावले होते, पॉपिंग क्रिसच्या बाहेर निघाले होते. नेक्स्ट बॉल यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न केला, अजून एकदा चांगलं क्षेत्ररक्षण झालं, धावचीची शक्यता, कलेक्शन करणं इथून गरजेचं होतं. कलेक्शन झालेलं नाहीये गोलंदाजाकडून. चेंडूला अगदी योग्य त्या वेळेवरती कलेक्ट करणं, यष्टा उद्ध्वस्त करणं हे खूप गरजेचं होतं, तसं झालेलं नाहीये. एनसीसी ठाकूरवाडी संघाला वारंवार आपण बघतोय नशिबाची साथ मिळते, त्याची तब्दिली कशात होत्या, चौकारात होते का. यावेळी पुढे सरसावले पंचांनी लाऊड नोचा कॉल केला, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 9+1 म्हणजे 2 धावा इथे मिळणार आहेत आणि पंचांनी नक्कीच थ्रो आर्म नो दिला असावा मैदानामध्ये, तो देखील पंचांकडे संपूर्ण अथॉरिटी राईट्स आहेत. वॉर्निंग नाही आहे, डायरेक्ट नो चेंडू असणार आहे. यावेळी हलक्या हाताने चेंडूला फक्त ड्रिल केलाय, दिशा दाखवली आहे, तो देखील कनेक्शन चांगलं झालेलं नाहीये. येस सर, पंचांच्या भूमिकेत संकेत बघत अगदी तटस्थ उभे आहेत आणि आम्हाला देखील खून करतात की बॅटरच्या खात्यामध्ये ही धाव जाणार नाहीये, ही धाव जाणार आहे संघाच्या खात्यामध्ये. धाव फलकावरती 9 धावा आहेत, 9 धाव फलकावरती. यावेळी स्विच हिटचा प्रयत्न केला होता, स्विच हिट केलाय, प्ले अँड मिस. प्रयत्न फक्त खेळण्याचा, चौकार वसूल करण्याचा केला होता. 5 चेंडूचा खेळ झालाय, 9 धावा फलकावरती. दुसरं षटक मार्ग असताय तन्मय बॅकर्स. यावेळी चांगला फटका खेळलाय, धावचीची शक्यता, डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न केला होता, पण चांगलं क्षेत्ररक्षण झालंय फॉलो थ्रू मध्ये. तेवढंच 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा फलकावरती एनसीसी ठाकूरवाडी एका गडीच्या मोबदल्यामध्ये. येस डीजे. दहा धावा फलकावरती 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. एनसीसी ठाकूरवाडी. रोहित आलेत, यावेळी फटका चांगला आहे का, तर यस चांगला फटका आहे. यावेळी देखील क्षेत्ररक्षण चांगलं करण्याचा प्रयत्न केला होता, तरी देखील चेंडू निघून जाणार आहे मैदानाच्या बाहेर. चेंडू देऊन जाणार आहे चौकार रोहित साठी आणि एनसीसी ठाकूरवाडी संघासाठी. विशाल जाधव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. रोहित फेस करेल बिग फायटिंग मॅच. यावेळी बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न केला होता, पण चांगली गोलंदाजी, चतुर गोलंदाजी. गोल्डन स्पॉट जो मानला जातो विकेटवरती, त्या स्पॉटवरती चेंडू आदळल्यानंतर हलकासा बाहेर देखील निघाला. जर विशालचा विचार केला, विशाल जाधव जीटीसी वरती आपण देखील बघू शकता, लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत, अँगलनी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत राईटी बॅटरला. यावेळी चांगला फटका बघायला मिळतोय पुन्हा एकदा लॉंग ऑन वरती. चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, डायरेक्ट हिट झालेला नाहीये. यावेळी देखील चेंडू दिशेपासून बाहेर आहे, व्हाईट बॉल इथे नक्कीच मिळतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची करा लागते, धाव घेण्याचा प्रयत्न असणार आहे. फेकी विनोद आहेत. धाव फलकावरती 17 धावा फलकावरती आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडूचा खेळ झाला, 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघा स्ट्रॅटेजीज बांधणं गरजेचं आहे. विशालचे शेवटचे हे 2 चेंडू, या 2 चेंडूंवरती यावेळी हल्ला केलाय रोहितच्या बॅटमधून. अजून एक चौकार येतोय एनसीसी ठाकूरवाडी संघासाठी. हा चौकार, या चौकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे, धावा फलकावरती 21 धावा आहेत. आता कुठेतरी फाईट बघायला मिळते आपल्याला. जेव्हा आकाश यांची विकेट मिळाली, आकाश बाद झाले, बाद झाल्यानंतर या दोन्ही बॅटर्सला माहित होतं थोडासा संयम ठेवणं, विकेटवरती राहणं, खेळपट्टीवरती टिकून राहणं गरजेचं आहे, पार्टनरशिप बनवणं गरजेचं आहे. पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न चांगला झाला आणि आता बघा चौकार देखील येत आहेत. ज्या विशालनी पॉवर प्लेच्या षटकात फक्त 3 धावा दिल्या होत्या, त्याच विशालच्या गोलंदाजीवरती या षटकामध्ये 2 चौकार नक्की झाल्यात. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल.
यावेळी स्वीप करायचा प्रयत्न केला होता, यावेळी टार्गेट स्क्वेअर लेग आणि मिड विकेटला करत असताना विशालनी कमबॅक केलाय आणि विशालनी कमबॅक करत असताना निर्धाव चेंडूची सांगता केली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती. येस डीजे. चांगली साथ देणं गरजेचं आहे. अंकित गोलंदाजी मार्कवरती, लेफ्ट आर्म राईट आर्म राऊंड द विकेटनी मारा करतोय. पहिला चेंडू स्क्वेअर असणार आहे. व्हाईट बॉल. पंचांचे दोन्ही यात समांतर अतिरिक्त स्वरूपाची. बघा जेव्हा आपल्याकडून बॅटिंग चांगली होते, चांगल्या चेंडूवर प्रहार होतो, गोलंदाज देखील चूक करायला भाग पाडतो. पुढे सरसावले, विकेटचा प्रयत्न केला होता. शॉर्ट कव्हर रिजन वरती एकच धाव इथे मिळणार आहे. एका धावेवरती एकच धाव, एकावरती जास्ती काही नाहीये. 23 धावा धावफलकावरती. चौथं षटक मार्गस्थ आहे, म्हणजे नक्कीच पॉवर प्लेचं हे देखील षटक असणार आहे, ज्या षटकामध्ये 3 खेळाडू 15 यार्ड सर्कलच्या बाहेर तैनात आपण करू शकतो. त्या फिल्डिंगचा जर विचार केला तर डीप बॅकवर्ड पॉइंट आपण बघायला मिळतोय. त्यानंतर कव्हर्स वरती एक खेळाडू आहे आणि एक लॉंग ऑन वरती खेळाडू आहे. अशी ही क्षेत्ररक्षणाची सजावट. यावेळी देखील चांगला फटका. 30 यार्डला टोटवण्याचा प्रयत्न, पण तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण केलंय हेमंत होते तिथे. शॉट वरती, शॉट काव कॉर्नर वरती खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे देखील 3 धावेंचा बचाव करण्यात आलाय. बघा एक संघ, जो संघ बलाढ्य मानला जातो तो फक्त त्यांच्या गोलंदाजीमुळे नाही, त्यांच्या बॅटिंगमुळे नाही, तर त्यांच्या फिल्डिंगमुळे देखील मानला जातो. तसंच काहीतरी काम इथे तन्मय पॅकर्स आतापर्यंत सुदृढपणे करते. एनसीसी ठाकूरवाडी. यावेळी चांगला फटका, यावेळी गॅप शॉट सिलेक्शन. नरेश देखील आपल्या बॅटचा फेज ओपन करतोय. बॅटचा ब्लेड ओपन करणं गरजेचं आहे. चौकार वसूल करतोय. धावा धावफलकावरती 28 आहेत. खूप चांगली बॅटिंग नरेश कडून देखील. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका बघा किती लाजवाब सजवला होता. 3 चेंडू 28 धावा धावफलकावरती. मॅच बॅलन्स आहे. पुढे सरसवले. यावेळी बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू फक्त आणि फक्त यश पायाला आदळतो, म्हणजे लेग बाय स्वरूपाची ही धाव. धावसंख्येत भर. 29 धावा धावफलकावरती. 29 एका गाडीच्या मोबदल्यात. एनसीसी ठाकूरवाडी देखील आता कमबॅक करतोय. रोहित बॅटिंग साठी. यावेळी दिल स्कूप केलाय आणि फक्त यष्टीरक्षकाला बीट करायचं होतं, त्याला बीट केलाय. विशाल जाधवच्या बघ्याच्या बाहेर चेंडू. अजून एक चौकार. एक कलात्मक फटका बघायला मिळतोय. रोहितच्या देखील बॅट मधून अजून एक चौकार आलाय. चौकाराच्या साहाय्याने 33 धावा धावफलकावरती. बघा कुठेतरी फाईट बॅक करणं गरजेचं होतं. 5 चेंडूचा खेळ झाला, म्हणजे पॉवर प्लेचा शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि एकूण 7 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 7 बॉल्स टू गो. 7 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अंकित गोलंदाजी मार्कवर. शेवटचा चेंडू फेस करेल रोहित. एनसीसी ठाकूरवाडी विपक्ष. तन्मय पॅकर्स. यावेळी मोठा फटका आणि यावेळी देखील डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडू निघून चाललाय सीमेच्या पलीकडे. येतोय चौकार. दन 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 करत. या 4 धावा. पुन्हा एकदा एनसीसी ठाकूरवाडीचा हा कमबॅक आहे. रोहितचा कमबॅक आहे आणि नरेशचा देखील कमबॅक आहे. धावा धावफलकावरती 37 धावा आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 3 धावा होत्या. इथे कमबॅक केलाय आणि कमबॅक करणं देखील गरजेचं होतं, कारण इथून प्रत्येक मॅच महत्वाची आहे, प्रत्येक सामना महत्वाचा, प्रत्येक चेंडू इम्पॉर्टंट आहे. तशीच कामगिरी तन्मय पॅकर्सने देखील केली आहे. प्रत्येक खेळाडू म्हणजे हेमंतचा विचार करावा लागेल, विनोदचा देखील विचार करावा लागेल. स्वतःला झोकून दिलं संघासाठी. 2 वेळेस 2 बाउंड्रीज इथे रोखण्याचा प्रयत्न केलाय. अनिकेत येतोय गोलंदाजी मार्कवरती आणि यस चक्री शैलीची गोलंदाजी मानली जाते, जी बॉक्स क्रिकेटमध्ये नक्कीच प्रसिद्ध आहे. वेळेचा विचार केला तर 12.5 मिनिटांची अवधी झाली आहे. चला थोडंसं स्पीडअप करा. आतापर्यंत 12.5 मिनिटांची अवधी आपण घेतली आणि त्या अवधीमध्ये 4 षटकं फेकली आहेत. दीपेश विष्णू म्हात्रे साहेब, आपल्याला विनंती असेल आपण यायचंय, मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. आणि बघा यावेळी पायावरती चेंडू फेकण्याची चूक केली आहे. स्क्वेअर लेगला टार्गेट केलाय. स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मध्ये चेंडू निघून चाललाय चौकारासाठी.
41 धावा झाल्यात धाव फलकावरती. एनसीसी ठाकूरवाडी संघाचा हा कमबॅक असणार आहे. या दीपेश साहेब आपल्याला विनंती, आपण या मुख्य व्यासपीठावरती विराजमान होऊन सामना एन्जॉय करा. यावेळी गोलंदाजांनी कमबॅक केलाय. काय चेंडू हाताला, डायरेक्ट हिट होणं आवश्यक होतं. डायरेक्ट हिट झालाय. गोलंदाज देखील माघार घेत नाहीये आणि अनिकेत गोलंदाजी मार्कवरती खूप चांगला चेंडू फेकला. त्यानंतर फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला देखील आणि यष्ट्या देखील उद्ध्वस्त केला. नॉन स्ट्रायकिंग एंडला फक्त एक यष्टी आहे, एक स्टंप आहे, त्या स्टंपला भेदक मारा. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगला कमबॅक. आदित्य येतो बॅटिंगसाठी. धावांचा विचार केला तर 41 धावा धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजूनही या षटकामध्ये, या इनिंग मध्ये शेवटच्या 4 चेंडूचा खेळ शिल्लक. वेळेचा विचार केला तर 14 मिनिटांची अवधी झाली आणि नक्कीच कौतुक करावं तेवढं कमी आहे तन्मय पॅकर संघाचं. 41 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा फेरबदल करण्यात येतोय. नेक्स्ट बॉल. यावेळी देखील बॅटची कडा लागते आणि नक्कीच विशाल अपील करतायत पंचांकडे. विशाल पंचांकडे अपील करतायत. पंचांनी थर्ड अंपायर रेफर केला. जाऊयात आपण पुन्हा एकदा आपल्या वाहिनीकडे, आपल्या जीटीसी कडे, म्हणजे सूरज मात्रे यांच्याकडे. चला या कमिटी मेंबर्स कोण असतील आपण या डिसिजन देण्यासाठी. डिसिजन पेंडिंग आहे. नो डाउट असणार आहे. खूप चांगली वाहिनी. दूध का दूध, पाणी का पाणी, क्लिअरिटी विथ क्वालिटी. जीडीसी पुन्हा एकदा चांगली कामगिरी करत असताना धावा धावफलकावरती 42 धावा. आता पहिल्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर बघा अनिकेतने देखील खूप चांगला कमबॅक केला. रनआउटच्या स्वरूपाने नरेशला बाद केलं आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवरती फक्त 1 धाव. यावेळी प्रचंड वेग गोलंदाजाकडे आणि पंचांनी दोन्ही हात इथे समांतर केल्यात. खूप चांगला वेग, काय वेगवान गोलंदाजी केली आहे, पण दिशाहीन चेंडू होता. 43 धावा धावफलकावरती. फाईट करण्यासाठी धावा आहेत धावफलकावरती. 43 झाल्यात. अजूनही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळी देखील हेमंत असणार आहे, पण हेमंतच्या देखील बघाच्या बाहेर चेंडू निघून जातोय. खूप चांगला फटका येतोय, कलात्मक फटका बघायला मिळतोय. ऑन ड्राईव्हचा लाजवाब फटका आणि या चौकारांनी धावा किती आहेत? 47 धावा झाल्यात. फाईट करण्यासाठी धावा नक्कीच मिळाल्यात. 2 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. 47 धावा झाल्यात. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून एखाद दुसरी बाउंड्री म्हणजे नक्कीच आपण अबाव द पार असं म्हटलं जातं की जो फायटिंग टोटल असतो त्याच्या थोडासा पुढे नक्कीच जाऊ शकतो. 47 धावा. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. देखील अनिकेत खूप चांगली गोलंदाजी देखील करतोय. वेग प्रचंड त्याच्याकडे आहे. यावेळी वेगेवरती पुन्हा एकदा स्वर झालाय, पण दिशाहीन चेंडू पुन्हा एकदा. 48 धावा धावफलकावरती. 48 झालाय. जवळपास 50 धावा इथे धावफलकावरती झाल्यात. म्हणजे आता थोडंसं प्रेशर दडपण नक्कीच असू शकतात. आणि मग पाकरवरती देखील, कारण एनसीसी ठाकूरवाडीकडे गोलंदाज देखील तेवढेच चांगले आहेत. राहुल मात्रे सारखा एक चांगला गोलंदाज त्यांच्याकडे, तो पॉवर प्लेचं षटक फेकण्यासाठी जाणला जातो. आदित्य एक आहे. यावेळी आदित्यच्या बॅटमधून पुन्हा एकदा चांगला फटका आणि यावेळी कमाल ड्राईव्हचा नजराणा देतो आपला बॅटमधून. बॅक टू बॅक, सलगच्या सलग 2 चेंडूंवरती 2 चौकार आदित्यने देखील वसूल केल्यात. आता हा कमबॅक नाहीये, आता ही थोडीशी विजयाची चाऊल आहे का? कारण धावा धावफलकावरती किती आहेत? 52 धावा झाल्यात. शेवटच्या गोलंदाजावरती शेवटचा चेंडू इथे 2 चेंडूंवरती 2 चौकाराचा विक्रम इथे झालाय. शेवटच्या चेंडूवरती येतोय का चौकार? चौकारांची हॅट्रिक बघायला मिळते का? की गोलंदाज कमबॅक करतोय? यावेळी पंचांनी नो बॉल घोषित केलाय. दडपणा खाली इथे अजून एक नो, म्हणजेच 2 धावा. 54 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 3 धावा होत्या. ही टोटल बनवली आहे. ते बनवण्याचे शिल्पकार नक्कीच नरेश आहेत, रोहित आहे आणि आदित्य देखील. शेवटचा चेंडू स्वीप केलाय. यावेळी देखील स्विच हिटचा नजराणा बघायला मिळतोय. 1 धाव पूर्ण केली आहे आणि एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागणार आहे. एकूण धावा किती आहेत धावफलकावरती? 55 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी लक्ष्य 56 धावेंचं असणार आहे.
पंचावन्न धावा झाला धाव फलकावरती 56 धावांचं लक्ष इथे ठेवलंय एनसीसी ठाकूरवाडी संघाने जिंकण्यासाठी तन्मय पाकस संघासमोर. पुढच्या सत्रामध्ये आपण कुठेही जाऊ नका, ऐकत राहा. कोळेगावातील एक उभरता आवाज, एक खूप चांगलं समालोचन ज्यांच्या वाणीतून आपण ऐकणार आहोत. ओमकार पाटील यांना कॉम्बॉक्स मध्ये आमंत्रित करतोय. येस, आणि त्यानंतर या मॅच नंतर आपण ड्रॉज देखील करणार आहोत, चिठ्ठी देखील आपण इथे काढणार आहोत. तर विजयी दोन्ही संघ आणि या मॅच मधील देखील विनर संघ आपल्याला विनंती आहे कुठेही जायचं नाहीये. प्रथम मात्रे या आपण वरती या व्यासपीठावरती. थँक्यू सो मच मनीष बागळे यांचा आवाज आपण नुकताच ऐकला. बोलत माझ्याकडे स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. जय रागाई क्रिकेट संघ आयोजित जय रागाई क्रियास 11 चषक 20-25 पर्व 4 स्पर्धेचं एन्जॉय करतो. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं, खेळाडूंचं पुनश्च सहर्ष हार्दिक स्वागत. बोलवत माझ्याकडे सामना सुरू पहिल्या फेरीतील तिसरा म्हणजेच लॉट मधला शेवटचा सामना मैदानावरती सुरू आहे. इथनं विजया संघ त्यानंतर लॉट्स केल्या जातील पुन्हा एकदा आणि त्यानंतर सेकंड फेरी आणि प्री क्वालिफायच्या मॅचेस खेळवल्या जातील. अगदी डे नाईट स्पर्धेचं आयोजन आपण बघतोय. आता विचार केला तर जवळपास 4:08 झालेले आहेत. तिसरी मॅच मैदानावरती सुरू आहे. दिवस पहिला एन्जॉय करतोय. टायमर चालू आहे. टाइम वॉच सुरू झालेला आहे. 12 सेकंद झालेली आहेत बघा. सो वेळेला महत्व दिलं पाहिजे. फिल्डिंग आपण अगोदर सजवली पाहिजे. विचार आणि विचारपूस हे अगोदरच केली पाहिजे. इथे वेळ तुम्ही घेताय, जेवढा वेळ तुम्ही वाया घालवाल तेवढं तुम्हाला शेवटच्या मोमेंटला वेळ मोजावा लागेल. वेळेला महत्व द्या प्रत्येक क्रिकेट संघाला. प्रत्येक खेळाडूंना मी नक्कीच सांगत आलोय. पहिल्या मॅच पासून वेळेला खूप महत्व आहे. स्पर्धेमध्ये अगदी 16 मिनिटात तुम्हाला 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत आणि 20 मिनिटांमध्ये 5 ओव्हर्स. टाइम वॉच सुरू आहे. सामना सुरू होतोय. करायचा एकूण 56 धावा. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. सलामी जोडी एंटर झाली. एका बाजूला विशाल, त्यासोबत वैभव. पहिलाच बॉल बॅटची कडा मागे चाललाय. पॉइंटला फिल्डर डायरेक्ट हिट अपील मध्ये उत्साह. थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांकडे रेफर गेलाय. आता मात्र चेक केलं जाईल GTC आणि आता टाइम वॉच स्टॉप केला जाईल कारण की इथनं आता रिव्ह्यू सिस्टीम आपल्याला बघायला भेटते. आपल्या टीव्ही स्क्रीन वरती हा रिव्ह्यू दाखवला जातोय. फलंदाज जातोय अगोदर हिट झालाय की नाही आणि बॅट पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलीये म्हणजे फलंदाज बाद नसणार आहे. धाव झाली कंप्लीट. CTC या वाहिनीवरती थेट घर बसल्या आपण स्पर्धा एन्जॉय करू शकतो. टेलिकास्ट का बॉस GTC. एका धावाने अकाउंट ओपन झालं. 5,56,000 सुरुवात. तन्मय पाकर्स मैदानावरती खेळतोय. हो फटका चांगला जाईल. शॉर्ट स्वीपर ड्रॉप. सोपा जाईल प्रयत्न केले. ड्रॉप झाला. सिंगल धाव. एक धाव मिळाली.
1 ने 2 वरती धावफलक दोन्ही फलंदाजांनी एकेका धावेने आपलं अकाउंट ओपन केलंय. धावफलकावरती 2 लागताय. धावा करायचा 56. गोलंदाजी करतो आपण बघतोय गोलंदाजी ट्रॅकवरती राहुलला एनसीसी ठाकूरवाडी हा संघ गोलंदाजी करतोय. 56 धाव्यांचा डिफेंड करायचा आहे आणि 56 धाव्यांचा इथनं पाठलाग करायचा आहे. तन्मय पॅकर संघाला पुन्हा बॅटची कडा पुन्हा बॉल तिथे चाललाय. विशालचे सलग 2 बॉल बॅटची कडा घेऊन पॉइंटला ट्रॅव्हल झाला. फिल्डर आहे चांगली फिल्डिंग डॉट बॉल येतोय. षटक पहिलं सूर्य पॉवर प्लेचं. गोलंदाज राहुल एनसीसी ठाकूरवाडी हा संघ गोलंदाजी करतोय. टॉस जिंकल्यावरती नक्की सम्म पॅकर्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. 55 धावा धावफलकावरती लावल्या. खेळाच्या पहिल्या डावामध्ये एनसीसी ठाकूरवाडीने आता 56चा पाठलाग करताना मैदानावरती मॅच सुरू आहे. फटका चांगला आहे. फिल्डर हो चांगली फिल्डिंग फेकी येते कलेक्टिंग. फलंदाज पोहोचलाय. चित्याच्या चपलाईनं गदी वेगाने धाव पूर्ण केली. 1 ने धावफलक 3 वरती बॉल झाले. षटकातील एकूण 4 बॉल 3 धावा. धावफलकावरती सॅकला पुन्हा सरकलाय. वैभव विशाल आणि वैभव ही जोडी मैदानावरती केली. राहुल संगनायक स्वतः पहिल्या ओव्हर मध्ये जबाबदारी घेऊन पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये गोलंदाजी करतोय. पंचांच्या उजव्या बाजूने हा बॉल हो टप्पा पडला. बॉल थोडासा बाहेर जातोय. मिळाली फक्त एकच धाव. डॉट बॉल येतोय. डॉटने धाव संख्या धावफलकावरती बघतोय आपण एकूण 3. थोड़ी देर में फोन कर दो हमें थोड़ा सा एंकरिंग में. ओके थोड़े आधे घंटे में करना मैं एंकरिंग में. 5 बॉल 3 धावा. हो स्वीप करायचा होता. बॅटची वरची कडा. फलंदाज बाद 3 वरती लागतोय धक्का पहिला. शेवटच्या बॉल वरती दिलेलं मिल्लवून ब्रेक थ्रू. वैभव मैदानाचा बाहेर. फलंदाज देवेंद्र गोलंदाजी ट्रॅक वरती आला. गोलंदाज आदित्य ओव्हर नंबर 2. 5 मिनिटं होऊन गेलेली आहेत. टाइम वॉच सुरू आहे. टाइम वॉच थांबणार नाहीये. सकाळला विशाल दुसऱ्या ओव्हर मध्ये आदित्य पहिला बॉल फेस करेल. 24 बॉल 53ची गरज. जो फटका अगदी खेचून मारला होता. सरळ दिशेने केलायचा विशाल नाराज गोलंदाजाने बॉल अडवलाय. चांगली फिल्डिंग फॉलो थ्रू मध्ये झाली. स्वतःचा एकच धाव. धावफलक 1 ने 4 वरती. 52ची गरज. बॉल शिल्लक 23. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस आपण बघतोय. देवेंद्र साठी शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. आता पुन्हा 30 सेकंडचा आतमध्ये असेल. स्क्वेअर लेग सज्ज असेल. मिड विकेट शॉर्ट मिड ऑन मिड ऑफ 30 सेकंडचा बाहेर. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये स्वीपर कव्हर असेल. डिपिश पॉइंट द फिल्डर. थर्ड मॅन फाईन लेग सज्ज. गोलंदाज पुन्हा ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होतोय. देवेंद्र साठी बॅटची कडा. बॉल स्टँड वर. फलंदाज बाद 4 वरती. धक्का दुसरा 0 वरती. देवेंद्र डगआउटला. बघा मैदानावरती कुठल्याही खेळाडूने अपशब्द वापरू नये. अपशब्द असेल धूम्रपान असेल कोणत्याही प्रकारचं व्यसन न करून मैदानावरती खेळायला उतरू नका.
अन्यथा पॅनलाइजला तुम्हाला सामोरं जावं लागेल. टी शर्ट, ट्रॅक शूज आणि मेन म्हणजे ब्लॅक ट्रॅक हे तुम्हाला कंपल्सरी आहे. स्पर्धेचे नियम आहे, या नियमांचं पालन करा नाही तर तुम्हाला पॅनलाइजला सामोरं जावं लागेल. धावा 4, धाफलगावरती विकेट गमावले 2. बॉल झाल्या षटकातील 2. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. पुन्हा स्वीप करायचं होतं. धीम्या गतीचा बॉल निघून झाला सरळ रक्षकाचा. आता डॉट बॉलने मात्र सुरुवात हेमंतच्या डावाची झाली आहे. करायचं एकूण 56 झालं. 4 ची गरज आहे. येणारे बॉल शिल्लक असतील 21 बॉल आणि 52 ची गरज. गोलंदाज आदित्य पुन्हा सजवतोय. पुन्हा बॉल टप्पा पडल्यावरती उचली घेतोय. विशाल नाराज आहे. विशाल नाव सगळ्यांना उभा आहे. स्ट्राईक त्याला हवी आहे. मोठे फटक्यांची गरज आहे कारण की 56 धावेचा पाठलाग करायचा आहे. मैदानावरती आपण बघतोय 56 धावा एक फायटिंग स्कोर उभा केलाय. त्या धाव्यांचा पाठलाग करताना थोडासा बॅकफूट गॅप मध्ये बॉल. हो, चांगली फिल्डिंग. टाळ्या वाजतायत. गुड फिल्डिंग. डीप एक्स्ट्रा कव्हर वरनं फिल्डिंग दिलं होते सुमित कडनं झालेली चांगली फिल्डिंग. स्ट्रेच केलं, झेप घेतली बॉल वरती. बॉल आतमध्ये ढकललं. 3 धावाही संघासाठी वाचवल्या. मिळाली फक्त एकच. 1 धावफलक चाललंय पुढे. धावफलकावर बघतोय आपण एकूण 5. 51 ची गरज करायच्या. 56 बॉल झाले ओव्हरचे 5. शेवटचा बॉल शिल्लक असेल 19 बॉल. 51 ची गरज. साकला विशाल अजूनही क्षमता आहे. विशाल जोपर्यंत मैदानावरती आणि ते फटका फसलाय. स्विच केलं अटेम्प्ट. फलंदाज होतोय बाद. अजून एक धक्का. 5 वरती 3रा. नऊ मिनिटं झालेले आहेत. 2 ओव्हर संपन्न 9 मिनिटांचा वेळ घेतलेला. स्पीडअप करायचा प्लीज. फिल्डिंग करणारा संघ बघा आपल्यालाच पॅनलाइज केलं जाईल. एक फिल्डर तुम्हाला अतिरिक्त आतमध्ये घेऊन खेळावा लागेल. स्पर्धेचा नियम आहे. सो वेळेला आपण महत्व द्या. तिसऱ्या ओव्हर मध्ये आला गोलंदाज रोहित. रोहित येतो गोलंदाजी ट्रॅकवरती. 3ऱ्या ओव्हर मध्ये त्याने फलंदाजी करताना तब्बल 22वा केला होता तोच रोहित. हो, फटका चांगला. फिल्डर आहेत. ऑफ साइडला मिळ फक्त एकच धाव. धावफलक 1 ने पुढे जाईल. धावफलकावरती आपण बघतो एकूण धावा 6 धावा. 50 ची अजूनही गरज आहे. 3ऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 17 बॉल 50 ची गरज. फटका चांगला. फिल्डर आहेत ऑन साइडला. एकच धाव मिळेल. एकेका धाव्याने आता धावफलक हलत ठेवलंय. एकेका धाव्याने आता संघर्ष तन्मय पॅकर्स मैदानावरती करतोय कारण की एकही चौकार आतापर्यंत आला नाहीये. स्टेप आउट होऊन पुढे जाऊन सरसावत फटका खेळायचा होता तसं घडत नाहीये. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलची सांगता होतीये. काय गोलंदाजी होते मैदानावरती. फक्त आणि फक्त 6 धावा धावफलकावरती टॅप केलाय. पुन्हा फिल्डर तोच येतोय. बॉलवरती मिळेल फक्त एकच धाव. मोठी गोष्ट आहे. जमेची बाजू आपण मैदानावरती बघतोय की एकही मोठा फटका एकही चौकार डावामध्ये आतापर्यंत खेळू दिला नाही तन्मय पॅकर्सचा एकही फलंदाजाला. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आता लाईन खराब आहे. व्हाईट बॉल. अवांतरने धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती बघतो आपण एकूण 9. 4 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा फटका खेचून मारायचा होता. टॅप करायचा होता. डॉट बॉल येतोय. बॉल झाले एकूण 5. शेवटचा बॉल 1 to go. हो, फर्स्ट चेक केला गोलंदाजाने. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल. अगदी समोर घेतलेली बॉलने उचले रक्षकाच्या हातात. डॉट बॉल येतोय. षटक संपन्न. 3रं धावा धावफलकावरती एकूण 9. आणि आता जर इथनं विचार केला येणाऱ्या बॉल शिल्लक असतील 12 धावांची गरज. 47. 11 मिनिटं झालेली आहेत. न्यू बॉलर आदित्य होतो पुन्हा सेकंड स्पेल मध्ये. ज्याने दुसरी ओव्हर टाकली होती. धावा फक्त खर्च केल्या होत्या 2 विकेट सुद्धा घेतले होते. महत्वपूर्ण विकेट मिळाली होती.
12 बॉल 47 ची गरज. सेकंडला हेमंत भोईर. पहिलाच बॉल स्विच हिट करायचा होता, डायरेक्ट हिट झालाय. पोहोचलाय फलंदाज, पोहोचलाय बॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. एकच धाव मिळेल. 1 ने 10 वरती धावपल इन मॅजिकल डबल फिगर दुहेरी अंकाने 10 धावा धावपलकावरती. सेकंडला बघतो फलंदाज आपण अनिकेतला. अनिकेत खेळतो 5व्या नंबर वरती आलेला फलंदाज आहे. उचलून मारलाय, षटकाराला महत्व नाहीये. फलंदाज होतोय बाद. अजून एक धक्का मैदानावरती तन्मय पॅकर्सला. गावाला फलकावरती बघतो आपण एकूण 10 चेंडू झाल्या ओव्हरचे 2. 12 बॉल 46 ची गरज. 10 झाल्यात, करायच्या 56. म्हणजे 10 चौकार जरी आले तरी सामना जिंकता येणार नाही. बॅटचे कडा पॉइंटला बॉल मिळत फक्त एकच धाव. 1 ने 10 फलक 11 वरती. अजूनही 45 ची गरज. 9 बॉल मध्ये आदित्य खूप चांगली गोलंदाजी करतो मैदानावरती. दुसऱ्या ओव्हर मध्ये फक्त 2 धावा 2 विकेट. आता सुद्धा 1 विकेट घेतली आहे. इथे अपील केली जातीये. बॉल सरळ चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. हेमंत भोईर संघर्ष करतोय. चांगला फटका गॅप मध्ये बॉल चाललाय. एक्स्ट्रा कव्हरला जाईल सीमा पार. डावातील पहिला चौकार येतोय हेमंत भोईरच्या बॅट मधनं. श्री गणेश टीमचे दिनेश आणि त्यासोबतच दिवा इथल्या मात्र पीके आणि मी व्यासपीठावरती इन्व्हाइट करतो. आपण याचं आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. डॉट बॉल षटक संपन्न 4 आणि वेल 14 मिनिटं झालेली आहेत. म्हणजे अजून 6 मिनिटांचा वेळ इथनं शिल्लक आहे 6 बॉल साठी. बॉल शेवटचे शिल्लक असतील. चांगला बॉल धीम्या गतीचा आतमध्ये येतोय. डॉट बॉल येतो. आता इथं फक्त औपचारिक शिल्लक असतील. 10 धाव फलकावरती आपण एकूण रन 15 म्हणजे 41 धावेची गरज. बॉल चाललाय इथनं मात्र सर्कलचा बाहेर. फलंदाज होतोय बाद. अजून एक धक्का मैदानावरती. मॅचची हवा आता पूर्णपणे निघून गेली आहे. मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय श्री गणेश टीमचे विनोद यांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन. त्यासोबत दिवागावचे पीके यांचंही आगमन. त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. बोलूयात मैदानाकडे. नवीन फलंदाज टिनू आला आणि टिनू परतला. तू चल मे आया ही स्थिती तन्मय पॅकर्सची मैदानावरती सुरू आहे. 10 धाव फलकावरती आपण बघतो एकूण 15. 41 ची गरज. हो चांगली फिल्डिंग करतोय. फिल्डिंगला आपण बघितलं तिथे एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये सुमित कडनं 2 वेळा त्याने 2 चौकार वाचवले. जो अगदी पहिल्या ओव्हर मध्ये अडवला होता. फटका इथे स्विची. फलंदाज बाद. अजून एक धक्का लागतो मैदानावरती 16 धावसंख्येवरती. बॉल झाले ओव्हरचे एकूण 5. शेवटचा आता एक पाऊल विजयापासून दूर. शेवटचा बॉल या ओव्हरचा हलका खेळून काढला. सामना संपलाय. सामना समाप्त झाला आणि जिंकलाय तो म्हणजे आपण मैदानावरती बघतोय एनसीसी ठाकूरवाडी. या टीमने टॉस बॉक्स खाली करायचा. टॉस बॉक्स मध्ये जे प्रेक्षक असतील त्यांनी मात्र तिथनं उठायचं कारण की आपल्याला चिठ्ठ्या उडवायचं. चला 3 कॅप्टन आपण करवत आणि त्यासोबतच हार्डलक तन्मय पॅकर्स. हार्डलक देवेंद्र. हार्डलक तन्मय टिनू. मॅन ऑफ द मॅच रोहित. एनसीसी ठाकूरवाडीचा रोहित. यायचं रोहित मॅन ऑफ द मॅच.
तो काका ट्रॉफी आणि त्यासोबतच